श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर तुम्हाला आज मी घेऊन आलेली आहे, आपला आजचा विषय आहे गुरुचरित्रातील असे 2 अध्याय। तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल किंवा टायटल बघून आपलं समजलं असेल तर गुरुचरित्रामधील 2 अध्याय असे आहेत की आपलं आयुष्य जे असतं ते बदलून टाकण्याची क्षमता त्यांच्यात आहे। 2 अध्याय मी जे बोलत आहे 14वा आणि 18वा अध्याय, हे जे 2 अध्याय आहेत ते नित्य आपण पठण केल्यामुळे रोजच्या जीवनामध्ये जर आपण वाचन केलं किंवा ऐकलं जरी आपण, आता यूट्यूबला अवेलेबल असतात, तर त्यामुळे आपण श्रवण जरी केलं तरी पण त्याच्यात मोठी पावर असते। मेरुमणी मानले जातात। गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याचा मेरुमणी मानले जातात 14वा आणि 18वा अध्याय। या अध्यायांमध्ये खूप असं काही दडलेलं असतं की आपलं आयुष्यामध्ये जे काही घडत असतं ते बदलवण्याची क्षमता त्या अध्यायांमध्ये असते। पण त्याचं आपण पाठन किंवा श्रवण करत असताना तुम्हाला सांगेल, आपली जी नित्य सेवा असते बघा, आपण जी स्वामी समर्थ महाराजांचे 3 अध्याय आणि 1 माळ जप असो, 2 माळी असोत किंवा 11 माळी, आपल्याला 11 माळी आणि 3 अध्याय नित्य सेवेत सांगितले जातात। तर आपण ती सेवा कंटिन्यू ठेवायची आहे। रोजच्या जीवनात जी सेवा आहे, नित्य सेवा ही खूप आवश्यक आहे। कुठलीही सेवा तुम्ही करा, महाराजांची असो, दत्त महाराजांची असो, आपली जी नित्य सेवा जी बोलली जाते 3 अध्याय आणि 11 माळी, 11 माळी न करता तुम्ही 1 माळ जरी केली तरी चालेल आणि चालता बोलता उठता बसता आपण नामस्मरण करत राहिलं तरीही चालेल। पण तुम्हाला सांगेल ही सेवा खूप आवश्यक आहे, त्यानंतरच तुम्ही दुसऱ्या सेवा आपण करू शकतो। आता 14वा आणि 18वा जो अध्याय बोलला जातो गुरुचरित्र ग्रंथामधील, गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। या ग्रंथामधील जे 53 अध्याय आहेत, 53 अध्याय म्हणजे 52 अध्याय आहेत आणि 53वा जो अध्याय येतो तो येतो आपलं अवतरणिका जशी असते ना, त्या प्रकारे 52 अध्यायांची अवतरणिका 53 अध्यायामध्ये येत असते। तर 52 जे अध्याय आहेत ते 52 अध्याय हा प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या दृष्टीने ओळखला जातो। प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं महत्त्व आहे। पण आजचा विषय आपला आहे की 14वा आणि 18वा अध्याय जो आपण वाचन करत असतो, बऱ्याच महिला करतही असतात, पण त्यांना ते कारण काय असतं ते मी तुम्हाला सांगेल। बऱ्याच लोकांना सांगितलं जातं की 14वा आणि 18वा अध्याय वाचा, पण त्याचं काय फायदे असतात किंवा त्याचं आपल्याला होणारा काय इफेक्ट असतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। बघा, आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण असू द्या, लक्ष्मी प्राप्तीचे बरेच आपण कष्ट करत असतो, सगळ्या काही गोष्टी करत असतो। कष्ट केल्यानंतर आपल्या घरात म्हणजे कमीच पडत असतं, कर्जबाजारीपणा हा फिटतच नाहीये। बऱ्याच महिलांचं होत असतं की मी सेवा करते तरीही माझ्या म्हणजे असं का होतंय किंवा जास्तीचं होत जातं कोणत्याही गोष्टीचं। नुसतं सेवा सांगितली म्हणून आपण करायचं असं करू नका, थोडंसं काहीतरी नियम असतात। कारण गुरुचरित्र हा ग्रंथ म्हटला तर खूप पवित्र असा ग्रंथ आहे। त्यांच्यातील जे 2 अध्याय आपण वाचणार आहेत, समजा कर्जमुक्ती लवकर होण्यासाठी किंवा कर्जबाजारीपणा जो असतो तो लवकर कमी होण्यासाठी, ढीग असू द्या कर्जाचा तो खूप कमी होतो। आपण जर कष्ट करत राहिलो ना, नक्कीच एक दिवस आपल्याला सफलता मिळत असते, एवढा मी शब्द देते। त्याच्यासाठी आपल्याला 18वा अध्याय वाचायचा असतो। 18वा अध्याय वाचल्यानंतर आपल्यावरील जे कर्ज असतं ते खूप कमी प्रमाणात होत जातं, हळूहळू कमी होतं आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी नांदायला सुरुवात होते। त्याच्यासाठी 18वा अध्याय हा आपल्याला वाचायचा असतो। आणि दुसरं मी सांगेल, आपल्याला गुरुबळ असणं आपल्या पाठीशी खूप महत्त्वाचं असतं। आपल्या आयुष्यात गुरूंची साथ जर आपल्याला लागली, कुठलेही गुरु असू द्यात, ते आपले स्वामी समर्थ महाराज असू द्यात किंवा कुठलेही गुरु असू द्यात, तुमचे जे तुम्ही गुरु मानत आहेत त्यांची जर साथ आपल्याला असली ना, तर देव जे असतात देवांची साथ नसली तर पण गुरुबळ जर आपलं स्ट्रॉंग असलं ना, आपल्याला कोणीच अडवू शकत नाही असं बोललं जातं। आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला 14वा अध्याय जो असतो तो वाचन करायचा असतो, गुरुचरित्र ग्रंथामधील 14वा अध्याय। आता हे मी तुम्हाला सांगितलं, पण गुरुचरित्र ग्रंथामध्ये 14वा आणि 18वा अध्याय आपण नित्य नियम रोजच्या रोज वाचू शकतो का? अवश्य वाचू शकतात। तुम्हाला जर सेवा म्हणून एक रुजू करायचं आहे तर अवश्य तुम्ही वाचू शकतात, पण त्याला थोडे नियम आहेत, मी पुढे सांगते। त्याच्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त ताई मी करू शकते का, तर तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवा केली तर खूप लवकर फळ मिळत असतं आपल्याला। आणि संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करत असतो ती लवकर रुजू होत असते आणि त्याला नियम पण आपण पाळायचे असतात। तर आता हे झालं, किंवा तुम्हाला रोजच्या रोज नाही जमलं किंवा संकल्पयुक्तही नाही जमलं तर तुम्ही फक्त गुरुवार का असेना
गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे 2 अध्याय वाचायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढा शब्द देते तुम्हाला. आणि आता तुम्हाला सांगेल की आपण वाचन कसं करावं किंवा कोणती पद्धत असते. आता रोजच्या जीवनामधील जर आपण करत असतो, एक सेवा म्हणून आपल्याला करायचं आहे की रोज आपल्याला वाचायचे ते अध्याय, बरोबर. तर आपण देवपूजा झाली, देवपूजा झाल्यानंतरच आपल्याला लगोलगच म्हणजे हे अध्याय वाचून घ्यायचे, ठीक आहे. नॉनव्हेज वगैरे प्रत्येक म्हणजे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये बनत असतं, म्हणून आपला हात वगैरे लागेल. त्यापेक्षा तुम्हाला सांगेल, ज्या दिवशी नॉनव्हेज वगैरे तुम्ही ग्रहण खाणार असणार किंवा बनत असेल आपल्या घरात किंवा मग स्वतः खात असणार, तर त्या दिवशी तुम्ही अध्याय वाचू नका, हे हातही लावू नका ह्या अध्यायांना, एवढं सांगेल तुम्हाला. त्याच्या पुढचं सांगेल, गुरुवारी तर कोणी खातच नाही, त्यामुळे गुरुवारी तुम्ही सेवा रुजू केली अगदी तरीही चालेल. आता आलं संकल्पयुक्त सेवा. संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्ही 41 दिवसाची सेवा करा. 41 दिवस संकल्पयुक्त सेवा करायची. आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही सेवा करू शकतात. संकल्पयुक्त सेवा ही आपल्या घरातच बसून करायची असते. देवघरासमोर बसा, संकल्प घ्या, पाणी घ्या, हातात तांदूळ घ्या, हळद कुंकू टाका आणि तिथे आपल्याला महाराजांना, दत्त महाराज असू द्या, स्वामी समर्थ महाराज असू द्या, त्यांना बोलायचं आहे, मी ही सेवा रुजू करत आहे. तर तुम्ही अखंड न बोलता तुम्हाला काय बोलायचे, फक्त की मी ही सेवा करत आहे एवढ्या एवढ्या दिवसासाठी, की माझं संकट जे आहे ते निवारा तुम्ही, असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि ती सेवा तुम्हाला रुजू करायची. मासिक धर्म आला, सुत्तक आलं, काही गोष्टी आल्या तर ती सेवा तुम्ही स्किप करायची तेवढे दिवस आणि पुढे कंटिन्यू करायची. आता संकल्पयुक्त सेवा करत असताना तुमची चटई स्वतःची असायची. तुमचा ग्रंथ तर स्वतःचा असतो, जपमाळ आपली असते, जागा एकच असावी, म्हणजे आपल्या देवघरासमोर आपण करत असणार तर तीच जागा असावी 41 दिवसासाठी. परत मी तुम्हाला सांगेल की नॉनव्हेज वगैरे बंद ठेवायचं. 41 दिवसाची सेवा ही किती दिवस जाईल ते तुम्हाला मला काही माहीत नसतं, कारण विटाळ आला 4 दिवस आपण बंद करतो, पण सुत्तक जर आलं तर जास्ती दिवस गॅप पडत असतो, त्यामुळे आपल्याला कल्पना नसते. तर तुम्हाला सांगेल, एवढे दिवस तुमची सेवा चालणार आहे तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद ठेवायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला सांगेल की मांसाहार बिलकुल बंद ठेवायचे. जो कोणी सेवा करणार आहे ना त्यांनी बंद ठेवायचे. घरातले खात असणार, खाऊ द्या, काही हरकत नाही, घरातल्यांना खाऊ द्यायचं, तुम्ही मात्र खायचं नाहीये, एवढं सांगेल. सकाळी तुमची सेवा आवरून घ्यायची आहे, बस. सकाळी रोज आपली सेवा करून घ्यायची, नंतर मग इकडे तिकडे हात लागत असतो आपला, आणि ही सेवा आपण रुजू करायची. 41 दिवसाची सेवा करून बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल, एवढं मी सांगेन तुम्हाला. कारण एवढी ताकद, गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे वाचतो तो स्वतःच भाग्यवान असतो. आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जो कोणी करतो ना तो भाग्यवान समजला जातो. आणि तुम्हाला सांगेल, त्याच्यातले हे जे 2 अध्याय आहेत ना ते मेरुमणी आहेत. नाही तुम्हाला जमलं तर हे अध्याय निदान आपण सेवा रुजू करू शकतो, पण याचा अर्थ असा नाहीये की हे केले म्हणजे आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही. अवश्य तेही करावं. आपल्या अडचणी ज्या असतात त्यांच्यावर मात देण्यासाठी किंवा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग बनण्यासाठी हे अध्याय आपण पठण केले पाहिजे आणि त्याची सेवा पण आपण रुजू करायला पाहिजे. आता सगळ्यात अजून एक लास्ट सांगेल तुम्हाला की गुरुचरित्राचा ग्रंथ जो असतो त्याच्यातून वाचायचे का ताई आपण? रोजच्या रोज गुरुचरित्राचा ग्रंथाला हात लावायचा नाही. तुम्ही असे छोटे पुस्तकं मिळतात, छोटा ग्रंथ मिळतो, हा आहे 14वा अध्याय, हा फक्त 10 रुपयाचा आहे. हा मी दिंडोरीहून आणला होता जेव्हा गेली तेव्हा. तर तुम्हाला कुठेही मिळून जाईल हा ग्रंथ, जो आहे बाहेर आपले पूजा भांडार असतात तिथे मिळून जाईल. तर 10 रुपयाचं मिळतं फक्त. हे 10चं आणि 18वा अध्याय फक्त 10 रुपयाचा, किंवा 5 अध्याय एकत्र मिळतात तर 50 रुपयाचं मिळत असतं. असे तुम्ही घेऊ शकतात छोटेसे, आणि हे ग्रंथ असतात हे तुम्ही वाचन करायचे असतात. गुरुचरित्राच्या ग्रंथाला हात लावायचा नाही. मी परत तुम्हाला सांगेल, तो ग्रंथ असाच्या असा राहू द्यायचा. जेव्हा आपण पारायण करतो त्यावेळेसच आपण हात लावायचा असतो. काही ग्रंथांचे नियम असतात, त्यामुळे आपण हे लक्ष ठेवायचे. आणि हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुमच्या जे आयुष्य असतं, मी जसं बोलली की तुम्ही बोला सेवा करून काही फायदा होत नाही, तर ह्या गोष्टी घडत असतात. म्हणून तुम्हाला सांगते, जेव्हा आपण पारायण करत असतो किंवा ह्या गोष्टी संकल्पयुक्त यांची सेवा करायची असेल तर तेव्हा तुम्हाला सांगेल कडकडीत ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. कोणाचा घरचं अन्न परान्न भक्षण करायचं नाही, कोणाविषयी वाईट चितायचं नाहीये. आपली सेवा आणि आपण 41 दिवस आपली सेवा करा, नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल. हा माझा शब्द आहे स्वतःचा, आणि स्वतःला मला अनुभव आले. माझ्या घरात जे काही वातावरण म्हणा किंवा कुठलेही चेंज झालेलं आहे ते फक्त
महाराजांमुळे झालेले, महाराज करतातच एवढं मी तुम्हाला सांगेल. आपण जर सेवा प्रामाणिकपणे मनापासून केली ना, महाराज नक्कीच करत असतात. फक्त आपल्याला अडचणी येत असतात, त्यांना सामोरे जायची. आपली विश्वास जो असतो ना महाराजांचा, तो राहू द्यायचा. जे काही अडचणी आले तेव्हा आपल्याला फक्त बोलायचं की महाराज आहेत ना सोबत. जेवढ्या अडचणी आल्या ना त्याला तोंड द्यायचं शिका. नक्कीच एक दिवस सफल व्हाल. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.